आज आपण बनवूया खजूर आणि इमलीची खट्टी मिठी चटणी। ही चटणी साधारण 6 महिने आरामात टिकते। यासाठी अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत, 1 वाटी चिंच घेतलेली आहे। खजूर आणि चिंचेचे बिया काढून घ्यायचे आहेत। चिंच आणि खजुरावरती कोमट पाणी घालून 10 मिनिटे असंच ठेवायचं आहे, म्हणजे चिंच आणि खजूर भिजले जातील। त्यानंतर कुकरमध्ये घालून छान 1 ते 2 शिट्ट्या घेऊन खजूर चिंच शिजवून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये काढून अशा प्रकारे गाळून घ्यायचे आहेत, म्हणजे एखादी अर्धी बी जरी असेल ते निघून जाईल। त्यानंतर गॅस चालू करून हा सर्व गर परत गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये अर्धा किलो गूळ घालायचा आहे। अर्धा किलो खजूर घेतलं होतं, अर्धा किलोच गूळ घालायचा आहे आणि 1 वाटी चिंच घेतली होती। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चम्मच काळे मीठ घातलेलं आहे, अर्धा चम्मच मिरची पावडर घातलेली आहे, चाट मसाला घालून छान चटणी शिजवून घेतलेली आहे। चटणी थंड झाल्यावरती अजूनच मस्त घट्ट होते।